सांग. पण मी खूप घाबरलेलो होतो. कारण पंतांचं म्हणजे एक त्यांचं साम्राज्यच असं होतं. तुम्ही नवेच बघितलं होतं? हो, फार वेळा. अच्छा. त्यांचा पंतांचा कार्यक्रम आधी दुपारचा आणि रात्रीचा आमचा तमाशाचा शो. ते थांबायचे तमाशा पाहायला. मगाशी तुम्ही म्हणालात की पुढचा जन्म जर मिळाला तर मला हेच असाच कलावंत म्हणून मिळवायला आवडेल. हा विचार तुम्ही करताय, पण तुमच्याकडे नवी पिढी येते का? म्हणजे ती काय विचार करते सध्या? नवी पिढी आता येईल. नवी पिढी कशी येईल का? आता तमाशाला जो पद्मश्री मिळतोय, तर पद्मश्री म्हणजे मिळवणं काही तोंडाची गोष्ट नाही. कितीतरी मोठे मोठे दिग्गज आहेत, ते पद्मश्रीसाठी झटतात. आणि आज या उपेक्षित क्षेत्राला पद्मश्री मिळाला म्हणजे याच्यात काहीतरी आहे, हे शिकलेली मुलं विचार करतील. त्यातून आज तमाशातला रोजगार इतका वाढला आहे की साधा कर्मचारी असतो तो 2,000 रुपये महिना घेतो, आपलं 20,000 रुपये महिना कर्मचारी, आणि कलावंत 2,000, 2,500, 3,000, मुली 2,000, 2,500, 3,000, मॅनेजर 5,000, असा रोज. म्हणजे एवढा रोजगार आहे. तर त्यांनी बेकार फिरण्यापेक्षा तमाशात भाग घ्यावा. कुणी वगनाट्यातली कामं करावीत, कुणी हलगी वादन शिकावं, कुणी ढोलकी वादन शिकावं, कुणी व्हिलनची भूमिका करण्याचा प्रयत्न करावा. असे प्रयत्न नवतरुणांनी करावेत. आत्ताची मुलं येतात आणि नुसते आम्ही डान्सर आहोत. नवीन मुलं येत आहेत, डान्सर कुठं ते डबडी डुबडी वाजव, एकटोप्याड वाजव, कुठं कीबोर्ड वाजव, कुठं काय वाजव, अशीच मुलं येतात. पण भूमिका करणारी कुणी येतच नाही. ती आली पाहिजे. तर आता शेवटी पद्मश्री मिळाली, मोठी गोष्ट झाली, पण आता तुम्ही काय सांगाल शेवटचं? शेवट माझं नवतरुणांना हात जोडून विनंती आहे. मी तुमच्या बापाच्या वयाचा माणूस आहे, पण माझी हात जोडून विनंती आहे की तमाशा पहा. तमाशाला नाकारू नका. तमाशाला तुम्ही नाकारलं तर भावी आयुष्यात फक्त पुस्तकात तमाशा पाहायला मिळेल. आणि तमाशा पहा याचा अर्थ तमाशात येऊन धिंगाणा करा असं नाही. फक्त कला पहा, कलावती पाहू नका. बऱ्याच गावात तुमच्याकडे किती बाया आहेत असं विचारतात. खूप वाईट वाटतं मनाला की माझी 53 वर्षाची कारकीर्द ही मातीमोल झाली. त्या माणसाने रघुवीर केळकरला विचारलं तुमच्यात किती बाया आहेत. तर हे करू नका. आणि एक कडी म्हणून दाखवतो मी भैरवीची. तुम्ही या मनोरंजनासाठी या, आज या मनोरंजनासाठी या. छप्पर पलंगी गाद्या गिरद्या, 56 पलंगी गाद्या गिरद्या, जच्या समुद्राला भिडती नद्या, जच्या समुद्राला भिडती नद्या, साध्या भोळ्या आणि भोळ्या भाबड्या, कलेला कडेवर घ्या 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 वो सजना घ्या. मनोरंजनासाठी या, आज या मनोरंजनासाठी या. वा. लोककलेचा वारसा पुढे न्यायचा असेल तर काळीज वाघाचं असावं लागतं, आणि ते तुमच्याकडे आहे. हृदयाचा पहिला ठोका पडला तेव्हापासून लावणीचा ठेका रक्तात भिनलेला आहे. तोच तुम्ही पुढे घेऊन आलात आणि तोच तुम्हाला पुढे पद्मश्रीपर्यंत घेऊन गेला. बाळंतीण होऊनही 5व्या मिनिटाला मंचावर येऊन नाचणाऱ्या विठाबाई नारायणगावकर असतील, किंवा बायको गेल्याचं कळल्यानंतर सुद्धा प्रेक्षकांचा हिरमोड नको म्हणून त्यांच्यासमोर सादरीकरण करणारे तुम्ही असाल. तुम्ही सगळे तमाशा पंढरीतले वारकरी नाही तर दधीची आहात, आणि तुमच्या कार्याला खरंच आमच्या सगळ्यांचा सलाम. पुण्याई मोठी आहे तुमची. तमाशा